रामकृष्णारी मी कृष्णा महाराज कमानकर. कसे आहात सर्व? मस्त आनंदी राहा, काळजी घ्या. मंडळी, आज प्रत्येक जण टेन्शनमध्ये आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी चिंता आहे. असा एकही माणूस नाही का त्याच्या मनामध्ये चिंता नाही, टेन्शन नाही, विचार नाही. काही ना काही टेन्शन आहे, काही ना काही चिंता आहे. त्यामुळे झोप नाही, सुखाचं जेवण नाही, कुठलीच गोष्ट माणसाची सुखाची होत नाहीये. तुम्ही बघा, सुभाषितकारांचं असं मत आहे. सुभाषितकार म्हणतात, चिंता चिता समख्याता बिंदू मात्र विशेषतः निर्जीवम दहते चिता सजीवम दहते चिंता. चिंता आणि चिता अशा दोघी सख्या बहिणी आहेत आणि दोघींनाही देवाने एकच काम दिलेलं आहे, जाळणे. फक्त फरक एवढाच आहे, एक जिवंत माणसाला जाळते आणि एक मेलेल्या माणसाला जाळते. जिवंत माणसाला जाळणारी चिंता आहे आणि मेलेल्या माणसाला जाळणारी चिता आहे. बरं, चिता एकदाच जाळते का पुन्हा पुन्हा जाळते? नाही, चिता एकदाच जाळते ना. का तुम्हाला असं कधी फोन आलता कोणाला? जेवढ्या तुम्ही आता हा व्हिडिओ बघताय, तुम्हाला कधी असा कोणाला फोन आलता का? कळवण्यात अत्यंत आनंद वाटतो की किंवा वाईट वाटते की आमच्या आजोबांना सालाबादप्रमाणे याही वर्षी पेटवण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तुम्ही त्यांना भेटवायला येणे दुपारी 4 वाजता वड्याच्या काठाला. आज कुठं झालं? अजिबात नाही. चिता एकदाच जाळते. चिता पुन्हा पुन्हा जाळत नाही. पण चिंता पावलोपावली जाळते, मिनिटा मिनिटाला जाळते, सेकंदा सेकंदाला जाळते. नवे नवे संध्याकाळी पलंगावरती आपण झोपलो की आपल्या डोक्यात जी सुरू होते तिचं नाव चिंता आहे. चिंतेमुळे काय झालं? चेहरा निस्तेज झाला, चेहऱ्यावरचं स्टेज निघून गेलं. प्रत्येकाचा चेहरा आज निस्तेज आहे, झोपा नाही. माणसं रात्री 8ला जेवतात, 9ला झोपतात, झोपतात 9ला, उशीवर डोकं टेकवतात फक्त 9ला, पण रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत जागेत असतात. कारण चिंता माणसाला सुखानं खाऊ देत नाही, सुखानं झोपू देत नाही. कुठलीच गोष्ट माणसाला चिंता सुखानं करू देत नाही. आणि म्हणून माणसाने जिवंतपणी समाधान जर मिळवायचं असेल तर आयुष्यात फक्त पॉझिटिव्ह विचार करा. काल काय झालं आपल्या आयुष्यात अजिबात आठवायचं नाही. उद्या काय करायचंय हे सकाळी उद्या उठल्यानंतर बघू, दात घातल्यानंतर बघू, पण आज काय करायचं आहे याच्यावरती पूर्ण लक्ष द्या, फोकस करा. उद्या आयुष्यात माणसाला चिंता कधी त्रास देणार नाही. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कृष्णा महाराज कमानकर यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.